हा दिवस साधा नाही. मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी. गणपती बाप्पांनी स्वतः ही व्रत कथा श्रद्धेने ऐकणाऱ्याची मनोकामना पूर्ण होईल असा वर दिला आहे. ती ही पवित्र व्रत कथा. गणेश पुराणात वर्णन केलेली ही कथा संकट दूर करणारी मानली जाते. म्हणून ही व्रत कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ही कथा ऐकताना झोप, काम किंवा बोलणं टाळा. मन शांत ठेवा आणि पूर्ण लक्ष द्या. कहाणी अंगारकी चतुर्थीची. ऐका अंगारकी चतुर्थीची कहाणी. अवंती नगरीत क्षिप्रा नदीच्या तीरी वेदवेत्ते अग्निहोत्री महर्षी भारद्वाज राहत होते. त्यांचे अनेक शिष्य होते. ब्रह्मकर्मे करून ते ईश्वराची आराधना करीत होते. त्यांना पुत्र संतान नव्हते, म्हणून ते दुःखी होते. एकदा नारद मुनी फिरत फिरत त्या आश्रमात आले. नारद मुनीने त्यांना दुःखाचे कारण विचारले. त्यांनी आपणाला पुत्र संतान नसल्याचे सांगितले. तेव्हा नारद मुनी त्यांना म्हणाले, गणेशाची पूजा प्रार्थना करा. गणेशाला प्रसन्न करून घ्या. तुमचे मनोरथ पूर्ण होतील. नारद मुनीने त्यांना गणेश व्रताचे मार्गदर्शन केले. गणेशाचे मंत्ररूप स्तोत्र म्हणण्यास सांगितले. गणेशाची भक्ती केल्यास त्याच्या सामर्थ्याची प्रचिती आपणास येईल. गणेश म्हणजे परब्रह्म परमात्मा आहे. उपनिषद, पुराण, वेद यामध्ये गणेशाचा महिमा वर्णिला आहे. त्यांच्या कृपेमुळे इच्छित फल प्राप्त होते असे सांगून नारद मुनी तिथून निघून गेले. महर्षी भारद्वाज नारद मुनीच्या उपदेशानुसार गणेश भक्तीत मग्न झाले. एकदा त्यांनी क्षिप्रा नदीवर जलक्रीडा करीत असलेली एक सुंदर अप्सरा पाहिली. तेव्हा त्यांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. पुत्र निर्माण झाला. त्या बालकाचा वर्ण जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. पृथ्वी मातेने त्याचे संगोपन केले. मुलगा 7 वर्षाचा झाला. मुलाने मातेला विचारले, माझे अंग लाल कसे? कारण काय ते मला सांग. यावर पृथ्वीने त्याला सांगितले, भरद्वाज ऋषी तुझे पिताश्री आहेत. गणेश कृपेने द्विप्रकारे तुझा जन्म झाला आहे. गणेशाचा लाल रंग तुला मिळालेला आहे. माते, मला माझ्या पित्याचे दर्शन घडव. त्या बालकाने सांगितले. पृथ्वीने स्त्रीरूप घेतले व त्या बाळाला घेऊन भरद्वाज ऋषीच्या आश्रमात गेले व त्या बाळाला त्यांच्या स्वाधीन केले. क्षिप्रा नदी काठी घडलेल्या घटनेची त्यांना आठवण करून दिली. त्याने पृथ्वी मातेचे स्वागत केले व त्या बाळाला जवळ घेतले. गणेशाची स्तुती केली. महर्षी भारद्वाजाने त्या बाळाचे उपनयन केले. वेद शिकविले. गणेशाची उपासना करण्यास सांगितले. गणेश मंत्र दिले. बाळाचे नाव भौम ठेवले. ओम गण गणपतये नमः हा गणेशाचा साक्षात्कारी मंत्र भौम म्हणू लागला. तो मंत्र म्हणताना त्याला आनंद वाटत असे. भौमाने गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी तप केले. गणेशाने प्रसन्न होऊन भौमाला दर्शन दिले आणि इष्टवर मागण्यास सांगितले. भौम म्हणाला, मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचे अधिकार प्राप्त व्हावा. मला तुझा कधीही विसर पडता कामा नये. माझे नाव जगतात विख्यात व्हावे. सर्व मंगल करण्याची मला शक्ती लाभो. हीच माझी प्रार्थना विनंती तुझ्या चरणापाशी. गणेशाने भौमाला वरदान दिले. भूमिपुत्र म्हणून तुझे नाव भौम आहे, पण तुझा लाल रंग आहे म्हणून तू अंगारक. आज मंगळवार चतुर्थी आहे. या दिवसाला अंगारक चतुर्थी म्हणतील. अंगारकी चतुर्थीचा जे उपवास करतील त्यांचे मी कल्याण करेन. अंगारकी चतुर्थी साधकांना लाभदायी व पुण्यप्रद होईल. तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल. तू अमृतपान करशील. तू मंगळ म्हणून ओळखला जाशील. भौम म्हणाला, देवा, तुझ्या नावाशी माझं नाव जोडलं जावं. मला अमरत्व प्राप्त व्हावे, हीच माझी इच्छा आहे. गणेशाने मंगलमूर्ती हे नाव धारण केले. गणेशाचे तेच नाव पृथ्वीवर प्रसिद्ध झाले. मंगलमूर्ती गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. अशी श्रद्धा आहे की अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ही व्रतकथा मनापासून ऐकली तर गणपती बाप्पा नक्कीच भक्तावर कृपा करतात. ही कथा पूर्ण ऐकल्यानंतर मनात आपली इच्छा ठेवा आणि बाप्पाचे नाव घ्या. कथा ऐकून झाल्यावर थोडं पाणी प्या. असं केल्याने व्रतकथेचं फळ पूर्ण मिळतं अशी भक्तांची श्रद्धा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतान तर कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, गणपती बाप्पा मोरया, जेणेकरून बाप्पाचा आशीर्वाद आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. धन्यवाद.